आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अजितदादांच्या प्रती राष्ट्रवादीचीच नव्हे तर भाजपची लोकांना हळहळ व्यक्त वाटते. सुमित वनारसे ॲडव्होकेट आहेत आपल्याबरोबर उरुळी कांचनमधून. काय वाटतं, अजितदादा आपल्यात नाही आहेत, विमान अपघातात त्यांचं निधन झाले, कसं वातावरण आहे उरुळी कांचनमध्ये? अजितदादा म्हणजे खरंच कामाचा माणूस. अजितदादांच्याबद्दल जे बोललं जातं एकदम कणखर नेतृत्व. अजितदादांसारखी पकड कामाच्या बाबतीत अधिकाऱ्यांवरची असेल, प्रशासनावरची असेल, तर ती आजताग आहेत. अजितदादांना एवढी पक्की पकड कुठल्याच नेत्यांकडे नाही, असं माझं प्रामाणिकमध्ये पर्सनल मत आहे. आणि या बाबतीत बऱ्याच लोकांनी अनुभव घेतलेला आहे. मी स्वतःसुद्धा अनुभव घेतलेला आहे. दादांच्या भेटीचा एकदा योग आलता. त्यावेळेस दादांनी कुठलाही प्रश्न न विचारता, तुम्ही कुठले आहात, कुठल्या पक्षाचे आहात हे न विचारता डायरेक्ट अधिकाऱ्यांना फोन केलेले आहेत आमच्यासाठी, आमच्यासमोर. आणि अशी जेव्हा कामाची माणसं जातात तेव्हा ते एक खूप मोठं नुकसानच असतं. महाराष्ट्रासाठी ते एक मोठं नुकसान आहे. पक्षाचे कार्यकर्ते जे असतील ते सगळे भावनिक तर आहेच, आणि एक खूप मोठा कामाचा व्यक्ती गेला ज्याच्यामध्ये इतकी काम करायची ताकद होती, ज्याचं सगळं दिवस रात्र त्यांनी फक्त कामासाठी वाहून घेतलं होतं. त्याबद्दल अजितदादांच्या जाण्यामुळे आम्ही पण दुःखी आहोतच, आणि आम्हालासुद्धा त्यांच्या स्मृतींची सारखीच आठवण होईल आणि त्यांनी केलेल्या कामाची सारखी आठवण होईल. धन्यवाद. अजितदादांच्या जाण्यानं निश्चित दुःख झालेलं आहे. या ठिकाणी प्रतिभा कांचन आपल्याशी बोलण्यासाठी आहेत. काय वाटतं, अजितदादा आपल्यात नाही आहेत, कसं वाटतं? महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व आपल्यातून निघून गेलं. काळाने फार मोठा घात घातला. दादांकडं खूप उमेद होती. दादांकडून 100% गुण हे आपण घेण्यासारखे आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी त्यांची उणीव भासणं ही फार अवघड गोष्ट आहे. तरी परमेश्वराने त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, आणि हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी हे सगळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संजीवनी मिळो, एवढीच माझी इच्छा आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.